जय गजानन. आज आपण एफ आणि पी या अक्षरांपासून ज्यांचं नाव तयार होतं त्यांच्यासाठी एंजल गायडन घेणार आहोत. तर काय आहे एंजल गायडन? ही टाइमलेस प्रिडिक्शन राहणार आहे. म्हणजे ज्या क्षणी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे तर असं समजा ही फक्त तुमच्यासाठीच आहे. फक्त तुम्हाला तुमच्यासाठी एक प्रश्न विचारायचा आहे, एक प्रश्न मनामध्ये धरायचा आहे आणि तुमचे जेही काही गार्डियन एंजल असतील किंवा तुमचे जेही काही इष्टदेवता असेल त्यांचं नाव घेऊन हा प्रश्न मनात धरायचा आहे. आपण पटकन गायडन्सला सुरुवात करूया की एंजल्स कडनं गायडन्स काय आहे म्हणून. सो लेट स्टार्ट. सॉरी बट तुम्ही जोही प्रश्न मनात धरलेला आहे ते होणार नाहीये. म्हणजे काहीतरी समथिंग प्रॉब्लेम याच्यामध्ये होऊ शकतो. पुढे जाऊन तुम्हाला काहीतरी धोका मिळू शकतो. पुढे जाऊन काहीतरी अडचण येऊ शकते. इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमचा पैसा फसू शकतो. एंजल्स म्हणजे गायडन्स असा आहे की पुढे जाऊन तुम्हाला काही ना काही परेशानी होऊ शकते. म्हणून एंजल्सने तुम्हाला सांगितले की हा जोही प्रश्न असेल, जोही व्यक्ती असेल, जोही जॉब असेल, जोही व्यवसाय असेल, जी आर्थिक गुंतवणूक असेल ती कुठलीही करू नका. हेल्थविषयी काही निर्णय घ्यायचा असेल तर कुठलाही निर्णय सध्यापुरता टाळा. मग आता हे जर नाही होणार तर मग पुढे काय करायचंय आपल्याला हे आपण एंजल्स कडनं जाणून घेऊया. रिकव्हरी. अगोदर तुमची सिच्युएशन रिकव्हर करा सगळी. आताची जी सध्याची सिच्युएशन चालते आहे ती सिच्युएशन तुम्हाला रिकव्हर करायची आहे, तिला इम्प्रूव्ह करायची आहे. ती सिच्युएशन रिकव्हर झाली तरच तुमच्या आयुष्यात सगळं बेटर होईल. आणि पुढे जाऊनही सगळ्या गोष्टी बेटर होणार आहेत का? हेल्पफुल पीपल्स म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला असे लोक मिळतील जे तुम्हाला मदत करतील, जे तुमच्यासाठी सगळं काही करायला तयार होतील. सो आता टेन्शन घेऊ नका. आताचा जो प्रश्न आहे, आताचा जो व्यक्ती आहे तो तुम्ही सोडून द्या. त्याचा काहीही विचार करायचा नाहीये. जेही इन्व्हेस्टमेंट असेल ती सोडून द्या. याच्यापेक्षा तुम्हाला पुढची सिच्युएशन बेटर राहणार आहे, रिकव्हर होणार आहात आणि नंतर चांगले लोक मिळतील, चांगल्या गोष्टी घडतील. सो एंजल्स कधी चुकीचं गायडन्स करत नाहीत. त्याच्यामुळे एंजल्सवर विश्वास ठेवा आणि हे जर गायडन्स तुम्हाला रेझोनेट झालं असेल तर कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका आणि तसं सांगायला विसरू नका. जय गजानन.